राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्यात यावी यासाठी छत्रपती संभाजीनगरात वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चाचा निर्णय घेतलाय। मोठ्या संख्येमध्ये आंबेडकरवादी या मोर्चात सहभागी झाले। मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा राजकीय स्टंट असल्याचा आरोप केलेला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीची मागणी करत वंचितचा मोर्चा। वंचितनं काढलेला मोर्चा म्हणजे राजकारण। संघ स्वयंसेवकांची वंचितच्या मोर्चावर टीका। छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सदस्य नोंदणी सुरू असताना या नोंदणीला 2 आंबेडकरी युवकांनी विरोध केला। यामध्ये एक वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी देखील होता। राहुल मकासरे या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्यानंतर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केल्यानं याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असून या संघाची नोंदणी रद्द करा अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीनं मोर्चा काढला। जोपर्यंत RSS वर बंदी येत नाही तोपर्यंत ही लढाई सुरू राहणार अशी प्रतिक्रिया सुजात आंबेडकर यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरात वंचित बहुजन आघाडीचा भव्य मोर्चा देखील काढण्यात आला। संघावरती बंदी आणण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लढत राहू। सत्ता आली तर नक्की संघावरती कारवाई करू। पण आपल्याला हे पण समजून घ्यायचंय की आतापर्यंत इतके वर्ष जे काँग्रेस सत्तेत बसले होते त्यांनी संघाशी हातमिळवणीच केली होती। RSS ची वैचारिक लढाई ही कोणी लढू शकतं तर ते फक्त आणि फक्त इकडचे आंबेडकरवादी आणि आज वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून तेच दाखवून दिले आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा समाजासाठी सदैव सेवा तत्पर असतो। संघ समाजात विविध प्रकारची चांगली कामं करतो। मात्र जाणीवपूर्वक राजकारण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं हा मोर्चा काढला असून हा मोर्चा म्हणजे केवळ राजकारण आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी दिली आहे। संघाची ज्या पद्धतीची नोंदणी महाविद्यालय विभागाच्या प्रमुख विद्यालयाकडून महाविद्यालयाच्या समोर सुरू होती त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, शिवीगाळी केली, हे खरं तर चुकीचं आहे। या भारतीय घटनेमध्ये संविधानामध्ये सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, सगळ्यांना विचार पोहोचवण्याचं स्वातंत्र्य आहे, सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करू शकतात। पण जाणीवपूर्वक अशा पद्धतीने संघावरती आरोप करायचे, टार्गेट करायचं आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीने समाजामधली शांतता भंग करायची, अशा पद्धतीचं ते आजचं आंदोलन होतं। संघाची स्थापना आपल्याला माहिती आहे 1925 साली सुरू झालेली आहे। भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर संघ सुरू झालेला आहे। त्यामुळे आज संघाची नोंदणी आहे की नाही असल्या टेक्निकल मुद्द्यामध्ये जाण्यापेक्षा संघाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे। तुम्हाला वैचारिक विरोध करायचा त्या पद्धतीने तुम्ही करा, पण असल्या पद्धतीने टेक्निकल काहीतरी मुद्दे उपस्थित करून तुम्ही द्वेष निर्माण करत असाल तर ते चुकीचं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अधिकृत नोंदणी आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शस्त्र पूजन करतो, ज्यामध्ये ऑटोमॅटिक शस्त्र देखील आहेत, तर हे वैध आहे का? याची उत्तरं आम्हाला द्या अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। वंचित बहुजन आघाडीचा आणि संघाचा संघर्ष असाच सुरू राहणार अशी प्रतिक्रिया वंचितच्या नेत्यांनी दिली आहे। तर वंचितच्या भूमिकेला राजकीय स्टंट असं स्वयंसेवकांनी म्हटलंय। या मोर्चाला पोलिसांनी रोखलं, म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना संघाच्या कार्यालयापर्यंत पोहोचू दिलं नाही। पोलिसांच्याच हस्ते संविधानाची प्रत, तिरंगा आणि सोबतच एक जे अर्ज आहे नोंदणीचा तो देण्यात आला। मात्र वंचित बहुजन आघाडी म्हणजेच आंबेडकरवादी संघटना, पक्ष आणि दुसरीकडे RSS यांचा संघर्ष जो आहे तो असं ज्वलंत कायम राहील असं अप्रत्यक्षपणे का होईना वंचित या ठिकाणी बोलून दाखवलंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।